लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काजू हॉटेलमध्ये वेटरचं काम करत असे. तेथे सोहम आलेला असो. तो तिला ऑर्डर देतो आणि म्हणतो की मी जेवढं ऑर्डर दिलेलं आहे तेवढं घेऊन ये. काजू मात्र एवढी सगळी ऑर्डर बघून आश्चर्यचकित होत असते. ती म्हणत असते की अरे सोहम, तुला कळतंय का, तू एवढी ऑर्डर दिलेली आहेस, तू एवढं खाणार आहेस का? त्यावेळेला तो म्हणत असतो की अरे मी ऑर्डर दिली, तुला तर आणावंच लागेल ना. काजू चिडते आणि म्हणत असते की अरे तुला कळतंय का, तू एवढं खाणार नाही आहेस, मग अन्न काय वाया घालवणार आहेस का? त्यावेळेला सोहम तिला म्हणत असतो की जर कोणी एवढं ऑर्डर दिलं असेल तर शांतपणे ती ऑर्डर घ्यायची. इथे राग वगैरे करायचं नाही, तर तुला नोकरीवरनं काढून टाकतील आणि त्यामुळे कोणीही कस्टमर आलं ना तर त्यांच्याशी हसूनच बोलायचं. काजू म्हणत असते की बाबा मला हे काही जमणार नाही आहे. परंतु नंतर सोहम तिला एकदम सोप्या भाषेमध्ये समजावून सांगत असतो. अशा पद्धतीने इथे सोहम आणि काजू यांचं बॉन्डिंग खूपच छान पद्धतीने दाखवलेलं आहे. आता दुसरीकडे मात्र अद्वैतने घरी डॉक्टरला बोलवलेलं असतं. घरचे सगळे टेन्शनमध्ये आलेले असतात. अद्वैत म्हणत असतो की काही नाही, मी रुटीन चेकअपसाठीच इथे त्यांना बोलवलेलं आहे. कला देखील आलेली असते. त्यावेळेला अद्वैत चिडतो आणि म्हणत असतो की तुझं इथे काय काम आहे आणि तू कशाला आलेली आहे माझ्या रूममध्ये? डॉक्टर म्हणत असतात की अरे ती तुझ्या रूममध्ये असं काय म्हणतोयस, आपल्या रूममध्ये बोल ना, ती तुझी बायको आहे आणि तू आता आलीच आहे तर थांब येथे, असं डॉक्टर म्हणतात. परंतु अद्वैतमुळे कला म्हणत असते की ठीक आहे, मी इकडनं निघून जाते, आता तुम्ही मनमोकळेपणाने बोला. आता अद्वैत त्याचा सगळा प्रॉब्लेम सांगत असतो की रात्री त्याला घोरण्याचा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर त्याच्याशी बोलत असतात. बाहेर ती येते त्यावेळेला मात्र घरचे सगळे टेन्शनमध्ये असतात. ते म्हणत असतात की नेमकं अद्वैतला झालं तरी काय आहे, डॉक्टर का आलेले आहेत आपल्या घरी? कला म्हणत असते की अद्वैत येईल ना त्यावेळेलाच तो तुम्हाला सांगणार आहे. परंतु घरचे आहे ते म्हणत असतात की अरे पण आम्हाला काहीतरी समजू द्या, काय झालेलं आहे ते, तो बरा आहे ना? त्यावेळेला मात्र अद्वैत येतो बाहेर आणि नंतर मग म्हणत असतो की काही नाही, मी रुटीन म्हणजे डेली रुटीन आहे त्याच्यासाठीच बोलवलं होतं. लगेच कलामध्ये डेली रुटीनसाठी थोडं बोलवलं होतं. तू रात्रीचा घोरतो ना, तो प्रॉब्लेम आहे तुझा आणि म्हणूनच तर तू बोलवलं होतं ना. अद्वैत खूप चिडतं आणि म्हणत असतो तुला मध्ये मध्ये बोलण्याची खूपच सवय आहे ग, तुला कोणी सांगितलं होतं मध्ये बोलायला? त्यावेळेला ती म्हणत असते की अरे खरं आहे तेच सांगितलेलं आहे ना. अशा पद्धतीने अद्वैत आणि कला यांचं सगळ्यांसमोर पुन्हा तुतुम्यामे झालेली असते. घरचे आहेत त्यांना मात्र हसायला आलेलं असं, कारण की अद्वैत घोरतो ह्या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसायला तयार नसतं. आता दुसरीकडे मात्र सोहम हा नैनाला एकदम आपल्या मिठीमध्ये घेत असतो आणि गोड गोड बोलत असतो. जसं काय तो तिची खूपच चांगल्या पद्धतीने केअर करतोय हे भासवण्याचा तो प्रयत्न करत असतो. राहुल आता तर म्हणत असतो की खरोखर आता आपण असं करूया की ना आपण ऑफिसमध्ये जाऊया. नैना म्हणत असते की हो ठीक आहे, आपण ऑफिसमध्ये जाऊया. तेथे स्वामीनाथन आलेले असतात. त्यांना बघितल्यानंतर नैना म्हणत असते की तुम्हाला आठवतं आहे का, आपलं मागच्या वेळेला बोलणं झालं होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं की मला तुमचे जे काही नवीन डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये मॉडेल जर हवी असेल तर मला तुम्ही घेतलं तर खूप चांगलं होईल. मला मॉडेलिंगमध्ये ना अगोदरपासून खूपच इंटरेस्ट आहे. आणि त्यावेळेला स्वामीनाथन म्हणत असतात की हो माझं लक्ष आहे, म्हणजे लक्षात आहे ते तुम्ही म्हणाला होतात ते. अशा पद्धतीने गोड गोड आहे ती नैना बोलायला लागलेली असते. आणि नंतर मग स्वामीनाथन आहेत ते म्हणतात की हो माझ्या लक्षात आहे आणि ते तिकडनं निघून गेलेले असतात. आता दुसरीकडे मात्र चांदेकर खूपच चिडलेला असतो, कारण सगळ्यासमोर त्याचं भांडं कलाने फोडलेलं असतं आणि म्हणूनच तो म्हणत असतो की खरोखरच हिला ना कुठे काय बोलायचं काहीच कळत नाही. आता स्वामीनाथन आहे ते आलेले असतात आणि त्यांनी डिझाईन बघितलेल्या असतात ज्या कलाने तयार केलेल्या असतात. त्यांना त्या डिझाईन्स खूप आवडलेल्या असतात आणि म्हणून ते म्हणत असतात की ह्या ज्या डिझाईन्स आहेत त्या मी फायनल करतो. अशा पद्धतीने कलाच्या डिझाईन्स आहेत त्या फायनल झालेल्या असतात. अशा पद्धतीने आता कला आहे तिचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे की नाही ते हे पाहणं देखील खूपच मजेशीर ठरणार आहे. कारण की कलाने आपली ओळख लपवलेली असते. तिने तिच्या ऑफिसमधले जे काही काम करते तिला सांगितलेलं असं की माझं नाव कुणालाही सांगायचं नाही आहे. आता कला इथे आपल्या रूममध्ये केस सुकवत असते आणि इथे मात्र अद्वैतच्या मनामध्ये प्रश्न असतो की मी रात्री घोरत होतो की नाही, कारण रात्रभर त्याने कलाला खूप त्रास दिलेला असतो. तो म्हणत असतो की मी घोरतोय का बघ बघ. त्यावेळेला ती म्हणत असते अरे चांदेकर मला झोपू दे,
थोडा वेळ झाला का पुन्हा तो तेच म्हणायचा, बघ मी घोरतोय की नाही. आता तर चक्क कलाने हातात काठी घेतलेली असे. ती म्हणत असे, मला झोपू दे हां. अशा पद्धतीने रात्रभर त्याने तिला काही झोपू दिलेलं नसतं. सकाळी मात्र तो तिला विचारण्याचा खूप प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की ही जर खाली गेली तर लवकर काही पुढे येणारच नाही आणि म्हणून मग माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर मला कसं मिळणार. आणि म्हणूनच तो कलाच्या जवळ जातो. तेवढ्यातच कलाने केस धुतलेले असल्यामुळे जोरात ती एका साईडला होते. त्यावेळेला ते केस त्याच्या डोळ्यामध्ये जातात. तो म्हणत असतो, तुला काही नीट करताच येत नाही का. त्यावेळी ती म्हणते, मला काय माहिती तू मागे येऊन उभा आहेस. तो तिला विचारणार असतो की मी रात्री घोरत होतो की नाही. आता कलाच्या लक्षात आलेलं असं की याला काहीतरी विचारायचं आहे, परंतु तिथून ती निघून गेलेली असते. आता अद्वैत म्हणत असो, काहीही करून मला हिला हा प्रश्नाचं उत्तर विचारायलाच हवं की खरोखर मी घोरतो की नाही. कला आता त्याचं साधेपणाने उत्तर देईल का की त्याला पुन्हा ती त्रास देणार, हे देखील पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे.